नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील नीट यूजी 2025 च्या जी काही एग्जाम झालेली आहे आणि एग्जामचे जे काही विद्यार्थ्यांना अंदाजित किंवा एक्सपेक्टेड मार्क्स आलेले आहेत त्या मार्क्सचा सर्वे आपण कॅटेगरी वाइज केलेला आहे। त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आमच्याकडे ज्या 1,500 विद्यार्थ्यांनी आमच्या ऑनलाइन ॲप्लिकेशन मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं, आपले अंदाजित मार्क्स भरलेले होते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती मार्क्सचा विद्यार्थी आहे, त्याचबरोबर कॅटेगरी वाइज जास्तीत जास्त किती मार्क्सचा विद्यार्थी आहे, त्याचबरोबर ओव्हरऑल या संपूर्ण 1,500 विद्यार्थ्यांमध्ये 500+ मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत कॅटेगरी वाइज, याचा सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे नीट यूजी 2025 एग्जाम अँड मार्क्स सर्वे बाय छत्रपती अकॅडमी पुणे। आपलं एक ऑनलाइन ॲप्लिकेशन आहे, कट ऑफ मंत्र नावाचं हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले अपेक्षित मार्क्स भरायचे आहेत आणि त्या ठिकाणी 7 कोर्सेस दिलेले आहेत। 7 कोर्सेस पैकी कुठला एखादा कोर्स निवडून आपल्याला त्या कोर्समध्ये कुठलं कॉलेज मिळू शकतं याची एक अंदाजित लिस्ट आपण एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉइड ऑनलाइन ॲप्लिकेशन, त्याचबरोबर iOS किंवा तुम्ही ॲपल वापरत असाल तर iOS जी काही अँड्रॉइड ॲप्लिकेशनची लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकता। हे कॉलेज प्रेडिक्टर ॲपचं आमचं डॅशबोर्ड आहे, आमच्या साईटचं ॲडमिनच्या साईटचं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2 दिवसामध्ये जवळपास 1473 विद्यार्थ्यांनी या ॲपला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला येणारे अंदाजित मार्क्स विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि कोणतं कॉलेज मिळू शकतं, वेगवेगळे कोर्सेस आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत। याच्यामध्ये MBBS पासून अगदी फिजिओथेरपी पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतो, म्हणजे टोटल 358 कॉलेजचा डाटा त्या ठिकाणी आपण दिलेला आहे। आता हे 1473 विद्यार्थी जे काही रजिस्टर्ड झालेले आहेत याच्यामध्ये टॉपर कोण आहे किंवा हायेस्ट मार्क्स कोणत्या विद्यार्थ्याचे आहेत, त्याचबरोबर कॅटेगरी वाइज हायेस्ट मार्क्स आपण काढलेले आहेत त्या डाटामधून आणि त्याचबरोबर 500+ मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत, म्हणजे हा जवळपास 1,500 विद्यार्थ्यांचा ॲक्च्युअल सर्वे या ठिकाणी होतो। तर या 1,500 विद्यार्थ्यांच्या सर्वेमधून आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे मार्क्स कशा प्रकारे आहेत आणि कट ऑफ या वर्षीचा MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS अगदी फिजिओथेरपी कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढणार आहे किंवा कमी होणार आहे याचा सुद्धा अंदाज विद्यार्थी आणि पालकांना येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। पुढच्या स्लाइडमध्ये जाऊयात। आमच्या ॲपमध्ये जवळपास आता 8 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1500 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे। 2 दिवसामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल ॲपमध्ये किमान रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं तर प्लॅटफॉर्म फी भरून तुम्हाला प्रेडिक्ट जे कॉलेज आपल्याला कोणते मिळू शकतात तुमच्या मार्क्सला ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकता। तर हायेस्ट मार्क्स किती आहेत आपल्या ॲपमध्ये, संपूर्ण कॅटेगरीचे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन मध्ये हायेस्ट मार्क्स आपल्याला सापडलेले आहेत। 695 मार्क्सचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला सापडतो ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 695 मार्क्स त्या ठिकाणी भरून आपली कॉलेजची लिस्ट त्या विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे। दुसऱ्या नंबरचे मार्क्स आहेत 680 आणि तिसऱ्या नंबरचे मार्क्स आहेत 670, म्हणजे 700+ एकही विद्यार्थी अद्यापही महाराष्ट्र राज्यातून आमच्या ॲपवर अद्याप तरी आलेला नाहीये। पुढे जाऊयात। कॅटेगरी वाइज हायेस्ट मार्क्स कशा प्रकारे आहेत त्या आमच्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचे, तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे 695 हायेस्ट रजिस्टर्ड झालेला आहे। EWS चा विचार केला तर 680, OBC 670, SC 650, ST 555, VJ 600, NTB 601, NTC 600 मार्क्सचा हायेस्ट विद्यार्थी रजिस्टर्ड झालेला आहे। NTD 620, SCBC 624, डिफेन्स 1 657, डिफेन्स 2 502, डिफेन्स 3 550 आणि हिली एरियाचा किंवा
PWD मधून अद्याप एकही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपल्या ॲपमध्ये अद्याप तरी झालेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये जर रजिस्ट्रेशन त्यांचं झालं तर आपण त्याचा सुद्धा डाटा, एकूण विद्यार्थी 3000 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण त्याचा सुद्धा एक ऑनलाईन सर्वे अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी पब्लिश करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता की 600+ मार्क्स विद्यार्थ्यांना जात आहेत. काही विद्यार्थी 650 सुद्धा त्या ठिकाणी क्रॉस करत आहेत. हे विद्यार्थ्यांनी अंदाजित भरलेले मार्क्स आहेत. याच्यापेक्षा विद्यार्थ्यांचा रिझल्ट वेगळा असू शकतो का? तर नक्कीच याच्यापेक्षा रिझल्ट वेगळा असू शकतो, कारण हे जे काही मार्क्स आहेत ते विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या आन्सर की वरून काढलेले आहेत आणि अंदाजित मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत. त्याला आपण कुठेही व्हेरीफाय केलेलं नाही. विद्यार्थ्यांनी जो डाटा भरून आपली कॉलेजची लिस्ट बघितलेली आहे याचाच अर्थ विद्यार्थ्यांना ते मार्क्स कदाचित येऊ शकत असतील. त्या आधारे हा डाटा आपण किंवा हे जे काही अनालिसिस आहे ते आपण बनवत आहोत. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडवर जाऊयात की कॅटेगरी वाईज 500च्या वर मार्क्स घेणारे नीटमध्ये किती विद्यार्थी आपल्या ॲपमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत. हा डाटा आपण जवळपास 1400 ते 1500 विद्यार्थ्यांचा काढलेला आहे. त्याच्यामध्ये किती विद्यार्थी 500च्या प्लस आहेत कॅटेगरी वाईज. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 47 विद्यार्थी जे आहेत ते 500+ आहेत. त्याच्यानंतर EWS चा विचार केला तर जवळपास 8 विद्यार्थी 500+ आहेत. SCBC 18, OBC 101. OBC विद्यार्थ्यांची जी संख्या आहे 500+ जाण्याची आणि त्यांनी ॲपमध्ये रजिस्टर केलेलं आहे ती इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ हा सर्वेचा आपण काढू शकतो की OBCचा कट ऑफ हा थोडासा हायर साईडला राहू शकतो. SC कॅटेगरी 15, ST 2, VJ 8 विद्यार्थी, NTB 3 विद्यार्थी, NTC 12 विद्यार्थी, NTD 17 विद्यार्थी. म्हणजेच जे काही 1500 विद्यार्थी रजिस्टर्ड झालेले आहेत त्याच्यामध्ये 500च्या मार्क्स मिळवणारे जे काही विद्यार्थ्यांची संख्या आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहे. आता फ्युचर आपण या ॲपमध्ये काय काय देणार आहोत, येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ॲपमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत, जे विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी मदत देणाऱ्या त्या ठिकाणी होऊ शकतात. तर कोणकोणत्या आहेत जे काही आपण अपडेट त्याच्यामध्ये देणार आहोत. पहिला आहे आफ्टर रिझल्ट युझिंग AIR. आपण आता मार्क्सनी प्रेडिक्ट करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजची लिस्ट देतो आहोत, परंतु जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आपण विद्यार्थ्याच्या ऑल इंडिया रँकनी कॉलेजचं प्रेडिक्शन त्या ठिकाणी देणार आहोत, जे जास्त ॲक्युरेट असण्याची शक्यता त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर पुढचा आहे आयडियल प्रेफरन्स लिस्ट जे आहे. चॉईस फिलिंग जेव्हा सुरू होईल किंवा महाराष्ट्र स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर अदर स्टेट कोटा जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यापुरतं तरी यावर्षी आयडियल प्रेफरन्स लिस्ट कोर्स वाईज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या ॲपमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आपला प्लॅन आहे की विद्यार्थ्यांनी ॲपमध्ये डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते करेक्ट आहे का नाही किंवा डॉक्युमेंटमध्ये काही चुका आहेत का त्याचंही व्हेरिफिकेशन आपण त्या ठिकाणी देणार आहोत. विद्यार्थ्यांना ज्या साईजमध्ये CET सेलच्या वेबसाईटवर म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा विद्यार्थी ॲडमिशनचा भरत असतात तर ज्या साईजमध्ये विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अगदी त्या साईजचा आपण प्रॅक्टिस म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुद्धा संधी देणार आहोत. आणि AIच्या मदतीने ते पूर्ण जे काही डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना पूर्णतः व्हेरीफाईड आहेत का किंवा त्याच्यामध्ये काही चुका आहेत का याचं सुद्धा नेक्स्ट आपला प्लॅन आहे की आपण त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा सुद्धा समावेश करणार आहोत. त्याच्यानंतर काउन्सिलिंग रूल्स जे आहेत या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना या ॲपमध्ये डिटेल मिळेल किंवा एक वेबिनार टाईप आपण त्या ठिकाणी व्हिडिओज आपण या ॲपमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा आहे AI चॅटबॉट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण दिलेला आहे की विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्यासोबत चॅटिंग सुद्धा करू शकतात. त्या ठिकाणी काही प्रश्न पडला तर विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे. याही ठिकाणी विद्यार्थी मेसेज करू शकतात. शक्यतो विद्यार्थ्यांनी कॉल टाळायचा आहे. मेसेजमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत ते विचारले तर आम्हाला त्या ठिकाणी उत्तर देणं अधिक सोपं जातं, कारण कॉल जे आहेत कॉलचा फ्लो जो आहे तो जास्त असतो आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवस्थित उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे एकतर तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक समाधानकारक पद्धतीने त्या ठिकाणी देता येईल. त्याच्यानंतर पूर्ण चॅट सपोर्ट आपण दिलेला आहे 8 तासाचा. विद्यार्थी दिवसभरामध्ये 8 तासात जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारू शकतात आणि तुमच्या या ॲपमध्ये तुमच्या दृष्टीने
काही ॲडिशन करायचे आहेत किंवा तुमच्या दृष्टीने असं वाटतं की ॲपमध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत, जर तुम्हाला ते रिकमेंड करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते रिकमेंडेशन टाकू शकता की या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी ॲड झालेल्या पाहायला आवडेल, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तुमच्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी किंवा पालक ज्यांना असं वाटतं की ॲपमध्ये आणखी ही गोष्ट ॲड व्हायला पाहिजे किंवा आणखी काही गोष्टी आहेत ज्या आणखी सोप्या केलेल्या पाहिजेत असं जर वाटत असेल तर त्या संदर्भातल्या तुमच्या काही सूचना असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. काउन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातलं एक परफेक्ट ॲप देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत आहोत. सुरुवातीला जास्त विद्यार्थ्यांचा लोड आल्यामुळे सुरुवातीला काही टेक्निकल ग्लिच त्या ठिकाणी आलेले होते, ते सुद्धा आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्याच्या घडीला ॲप एकदम स्मूथ त्या ठिकाणी चालत आहे. विद्यार्थ्यांना ज्या काही लिस्ट मिळत आहेत त्या सुद्धा आम्ही प्रॉपर एक एक लिस्ट चेक करत आहोत. त्याच्यावर सुद्धा आपण वॉच ठेवत आहोत की कुठल्या विद्यार्थ्यांना चुकीचं कॉलेज प्रेडिक्ट होऊ नये, या दृष्टीने सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया रँक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा लोड सुद्धा ॲपवर वाढणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा आमची तयारी सुद्धा चालू आहे. तर तुमच्या दृष्टीने काही गोष्टी ऍड कराव्याशा वाटल्या किंवा तुमच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीची मदत तुम्हाला ॲप मार्फत घ्यायची असेल आणि ती ॲपमध्ये सध्या उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. जेव्हा आपण हे संपूर्ण ॲनालिसिस आत्ता 1,500 जवळपास विद्यार्थ्यांचं केलेलं आहे, 3,000 4,000 विद्यार्थी होईल त्यावेळेस आपण अगदी ॲक्युरेसीच्या जवळ त्या ठिकाणी जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना 700+ मार्क्स नसले तरी 680, 650, 600 किंवा 500च्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1,500 मध्ये जरी आपण बघितली तरी पुरेशी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी अगदी चांगला पेपर सोडवलेला आहे. पेपरची काठिण्य पातळी जास्त असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी जे काही मार्क्स आहेत ते चांगल्या पद्धतीने मिळवलेले आहेत, असं सुद्धा आपण या ॲपमध्ये पाहिलेलं आहे. अगदी 600 पासून तर अगदी 100 मार्क्स पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्टर करून कॉलेज प्रेडिक्ट केलेलं आहे. काही विद्यार्थी जे आहेत कमी मार्कचे आहेत त्यांनी फिजिओथेरपीचं प्रेडिक्शन केलेलं आहे. काही विद्यार्थी BAMS बघतायत, काही विद्यार्थी BHMS बघतायत आणि त्या कॉलेजेस विषयी माहिती घेण्याची सुरुवात आतापासून विद्यार्थी करतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केलं नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जे काही कॉलेज आहे प्रेडिक्ट करू शकता किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करून जरी ठेवलं तर त्याच्यामधले अपडेट जे आहेत ते तुम्ही अगदी फ्री पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया होईपर्यंत त्या ठिकाणी वापरू शकता. या संदर्भात काही अडचण असेल तर ॲपमध्ये सुद्धा चॅटबॉट दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.